कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो मॅम। हॅलो अनुष्का, अगं आदित्य आला का परत? मॅम मला खूप भीती वाटतेय। स्पीकर टाक। मामा रात्र झाली आहे आणि बिचारे ते दोघं एकटे हरवले तो जंगलात। मला काय करावं काहीच कळत नाहीये। मी पोलिसांना पण सांगितलं नाही, कारण कसं आहे ना, मी पोलिसांना सांगितलं ना तर आपली बदनामी होईल। म्हणजे आपली बदनामी होईल, आपल्या घराची बदनामी होईल, आदित्याची बदनामी होईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारूची बदनामी होईल। तिचं अजून लग्न पण नाही झालं ना मॅम, आणि मला असं काहीच होऊन नाही द्यायचं। मला खरं तर तुम्हाला सांगू, मला मारुती मामांची खूप काळजी वाटते हो। मारुती मामाने हे सगळं कळालं तर त्यांना सहनही नाही होणार आहे। अनुष्का, तू हे सगळं किती समजुतीने घेतेस। म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तुला काळजी आहे ती पारूची। हे बघ, तू नको काळजी करूस, मला खात्री आहे दोघंही येतील। थोडा उशीर होईल पण येतील ते। फक्त ते आले ना की मला ताबडतोब कळव। हा मॅम मी आहे ना, तुम्ही इकडची काळजी नका करू, मी सगळं व्यवस्थित करेन। हो ठीक आहे, बाय। ओके बाय। पारू पारू, जंगलातल्या एखाद्या प्राण्याने तुला फाडून नाही खाल्लं ना तरी अहिल्या तुला फाडून खाईल। खूप मोठी चूक केली आहेस तू, खूप मोठी। आणि आता फक्त चुकलीच नाहीयेस, सापडली आहेस सुद्धा। मी किती वेळा सांगत होते यांना की त्या अवॉर्ड फंक्शनला मी जाते, पण नाही। त्या मूर्ख बावळट पारूला पाठवलं, झाला ना अख्खा घोळ। मी गेले असते तर किती व्यवस्थित हँडल केलं असतं, पण नाही। या घरात ना माझी किंमतच नाहीये कोणाला। असं कसं दामिनी काकू? हा, आम्हाला आहे ना तुझी किंमत। हो मग मी प्रीतम सरांना नेहमी सांगत असते, या अख्ख्या घरात जर कोणी असेल की ज्यांना चांगलं वाईट सगळं कळतं तर त्या फक्त दामिनी काकू आहेत। त्या केवढ्या स्मार्ट, रिस्पॉन्सिबल, सिन्सिअर, इंटेलिजंट आहेत, हो की नाही? हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।